जय गुरु. जय गुरु. कोणी नाही येत आज. हम्म. आणि मला वाटतं ही 4 सुभाषित झाली होती का? बरोबर. हो हो, 4 झाली. हा. आजचं आता पाचव्यापासून सुरुवात करूया आपण. तर 5वं सुभाषित आहे, विकृतीं नैव गच्छन्ति संगदोषेण साधवः आवेष्टितं महासर्पश्चंदनं न विषायते. हं. म्हणजे हे, संघाच्या दोषाने, संगतीच्या दोषामुळे किंवा दोषाने हा सा- साधू साधूंमध्ये विकृती जात नाही. विकृती म्हणजे विकार उत्पन्न होत नाहीत. हा. बरोबर. हं. की साधवः संगदोषेण विकृतीं नैव गच्छन्ति. म्हणजे साधू लोक, सज्जन लोक म्हणजे चुकीच्या संगतीने सुद्धा विकृतीम, वाईट मार्गाला जात नाही. कसं? तर आवेष्टितम महासर्प चंदनम न विषायते. हा. ते चंदनावरती म्हणजे साप जरी गुंडाळी करून बसला तरी चंदन काही विषारी होत नाही. चंदनाचा सुवास सुगंध कायम असतो. हा. तर वाईट संगतीनं सज्जन बिघडून जात नाही. महासर्पाच्या वेटोळ्यांनी सुद्धा चंदन विषारी होत नाही. हे असं. आता हे जशी कशी आहेत, पण मी जसं सांगितलं की सुभाषित काय किंवा लोकोक्ती काय, या कधी कधी सुभाषित, कधी कधी लोकोक्ती ती तर संदर्भानुसारच असतात. पण सुभाषित सुद्धा कधी कधी संदर्भानुसार असतात. म्हणजे आता हेच कधी कधी असं वेगळं पण सुभाषित असूही शकतं, की अगदी चांगला माणूस असला तरी दुर्जनाच्या संघाने, जसं आपलं मराठीत आहे ना, की हिरा ढेकणाच्या संगा हिरा कसा भंगला, असं काहीतरी असतं ना, की ढेकणाच्या रक्तामुळे हिरा सुद्धा भंगतो, नाही का? हिरा एवढा हम्म, हम्म. कठीण. हा. पण ढेकणामुळे तो हिरा सुद्धा भंग होतो. तर असं विरोधी पण असं लोकोक्ती किंवा सुभाषित आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामुळे असं म्हटलेलं की संगती संग दोष असं हा काहीतरी आहे ना. हा संगती संग म्हणजे दोष. चांगल्या माणसांना, अगदी हम्म. सज्जनांना सुद्धा दुर्जनांमुळे कधी कधी वाईट म्हणजे म्हणजे त्याला म्हणतात की, आपल्या मराठीत दुसरी एक म्हणे ना, की वाण नाही पण गुण लागला, नाही का असं. तसं. तर त्या अर्थाचे पण सुभाषित आणि तिला वाण नाही पण गुण लागला. वाण नाही पण गुण लागला असं. हो असं. हा. पण हे सुभाषित वेगळं आहे. हे म्हणतं की नाही, हो. सज्जनांना विकृती काही होत सज्जन. नाही. हा. कारण हा. जसं चंदनाचं उदाहरण, ते त्या त्या परिस्थितीनुसार ते सुभाषित आपण घ्यायचं असं. बरोबर. हा, हम्म. असं. हो हे हो. बरोबर उलट आहे त्याच्या. वाण नाही पण गुण लागण्याचे. हे तेच म्हटलं मी, की हे तुम्ही म्हणाल हम्म, की असं हम्म. कसं, मग ते कसं, तर त्याचं उत्तर असं हेच आहे की कधी कधी काही परिस्थितींमध्ये ते लागू पडतं, काही परिस्थितींमध्ये हे लागू पडेल. हम्म, हा. हम्म. हा. आणि म्हणींचं किंवा सुभाषितांचं, म्हणींचं तर असतंच असं, की ती त्या त्या परिस्थिती अनुरूपच असते सर्व. ती युनिव्हर्सल ट्रूथ नसतं ते कधी, नाही का? असं सार्वकालिक सत्य नसतं ते कधी हो. असं. असं. हं. हम्म, तसंच ही म्हण सुद्धा सार्वकालिक सत्य अशी नाही घेता येणार असं. हं. हम्म. हा. बरोबर. हा. तर उदये 6वं बघूया. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा सस्पतौ च विपत्तौ च महतामेकरूपता. तर किती सुंदर, म्हणजे उदाहरण इथे कवी कल्पना आहे. म्हणजे की कसं
एखाद्याला दाखवायचं असेल की सज्जन लोक कुठल्याही परिस्थितीत ते म्हणजे म्हणजे एकच त्यांचा आविर्भाव जो असतो ते म्हणजे सरड्यासारखे रंग बदलत नाहीत, बरोबर, असं म्हणायचंय त्याला. तर म्हणून ते काय म्हणतात की उदये म्हणजे उदय होत असताना, उगवत असताना, सविता म्हणजे सूर्य, रक्तहा, रक्त म्हणजे तो लाल असतो, तांबडा असतो, रक्तहा च हा आस्तमने अस्तमने तथा, अस्तमने म्हणजे अस्त होताना सुद्धा तो लालच असतो, लालिमाच असते नाही का. सस्पतौच विपत्तौच. तर सस्पतौ आणि आपल्याला विपत्ती हा शब्द माहिती आहे. विपत्ती म्हणजे विचित्र पडणे आणि सस्पती म्हणजे चांगलं पडणे किंवा चांगली चांगली स्थिती, आणि विपत्ती म्हणजे वाईट स्थिती. महता एक रूपता. मोठ्या लोकांची ते दोन्ही ठिकाणी एकरूपच असतात. उगवताना पण म्हणजे उगवताना ते अहंकारी होत नाहीत, आणि जेव्हा त्यांच्यावर वाईट परिस्थिती येते तेव्हा ते म्हणजे गर्भगळीत पण होत नाहीत. असं ते एकरूपच असतात. तर इथे सूर्याच्या उदाहरणाद्वारे असं सांगितलेलं आहे की सूर्य उगवताना आणि मावळताना सारखाच दिसतो, फक्त दिशा वेगळी असते नाही का. आणि म्हणजे एक वरती येत असतो, एक खाली जात असतो, असं. ठीक आहे. हो. हां. हम्म. हां. नंतर हे तर मला वाटतं आपलं 7वं सुभाषित तर आपलं झालेलं आहे पूर्वी, नाही का. सर, हां बोला. हां. प्रसाद बोलतोय. हो. अ, आत्ताच्या सुभाषितामध्ये पुस्तकामध्ये संपत तौ दिलंय, मराठी पुस्तक. हो, इथे मी संपत संपत्तोच तौच विपत तौच. हां, संपत्तोच पाहिजे, चांगली. संपत्तो म्हणजे संपतो म्हणजे चांगलं, हे म्हणजे काय, चांगली पत म्हणजे जिथे आपण आहोत ती अवस्था, पण सम म्हणजे चांगली, वी म्हणजे विरुद्ध किंवा वाईट असं. हं? कारण की वरती निळ्या अक्षरातली जी वरती दुसरी ओळ आहे सस्पतो ना येते. तिथे. हां. कोण, लक्ष्मीताई, तुमच्या पुस्तकात काय दिलंय? तुमचं हिंदी आहे की इंग्लिश आहे, लक्ष्मीताई? हा माझं हिंदी आहे, त्याच्यामध्ये संपतच दिलंय. हां, म्हणजे मग हे चुकलेलंच आहे, सस्पतो हा, हे चुकलेलंच आहे. चुकलंय, संपतो दिलंय. हा, संपतो. हां, संपत्तोच पाहिजे. हो हो. हां, संपतो. हां. हां, ठीक आहे. ओके, बरोबर. धन्यवाद. चला. हां. नारिकेल समाकारा दृश्यन्तेऽपि सज्जनाः अन्ये बदरिकार अन्ये च पाहिजे बहुतेक. अन्ये च बदरिका आकारा बहिरेव मनोहराः. तर अन्ये च अन्ये बदरिका आकारा च नको, अन्ये पुस्तकात नाही बदरिका येते पण नाही. हा, चालायला पाहिजे का? पुस्तकात नाही नाही नाहीये, नाही नाही, पुस्तकात गरज पण पण नाही. इकडे नाही असं. घालायला हवं का? नाही, तेव्हा गरज नाही, नाहीये. गरज नाही, गरज नाही, गरज नाही. हा, हं, ते बरोबर हं, अनुष्टुप बरं. छंद जुळतोय तसाच, अन्ये बदरिका आकारा. हं, मला वाटतं माझ्या पाठामध्ये तोंडात माझ्या बसलेलं होतं ते अन्येच बदरिका आकारा असं होतं, पण ठीक आहे. हं, ठीक हं, आहे. हं. तर आणि हा आपलं सुभाषित झालेलं आहे आपलं, की सज्जन कसे असतात, हं. तर नारळासारखे असतात. हं. कसे, तर बाहेरून कठीण आणि आतून गोड, मधुर. त्याचं पाणी म्हणा, खोबरं म्हणा, सगळं मधुर असतं. आणि अन्ये इतर लोक कसे असतात, बोरासारखे, बाहेरूनच चांगले असतात. हां, पण बोर टिपिकल जी गावठी बोर होती असतात ती कशी असतात, साल असतं, थोडासा गर असतो आणि मग कठीण असं न खाण्याजोगी अशी त्याची बी असते नाही का. तर अशी बी मोठी असते आणि बी खूप मोठी असते, सालीचंच हे असतं. पण हो. म्हणजे आता हे हे सुभाषित मी जेव्हा लहानपणी शिकलो, तर तेव्हा आम्हाला पण वाटायचं, की हे काय बरोबर नाही. कारण आम्हाला तेव्हा ती बोरं खूप आवडायची तेव्हा. असं. त्यामुळे हां, म्हणा हे असं का म्हणतायत? म्हणजे बोरं काय तुम्ही एवढी वाईट समजता का? असं आम्ही म्हणजे मी मनात विचार करायचो. नाही का? पण त्या बहुधा बोर फिडकं पण निघतं.
बऱ्याचदा निघतं, पण ते तरी आम्ही शाळेत तसंच खायचो. म्हणजे तशी एक पैशाची हो बोरं हो मिळायची आम्हाला अशी पोळीभर. त्यामुळे तसं ती आणि चघळायला बरी पडायची. तेव्हा काय असं बाकी काही चघळण्यासारखं काही मिळायचं नाही ना. तर हे असं. त्यामुळे आम्हाला वाटायचं, की हे काय असं म्हणतायत, बोर काय एवढं वाईट असतं का? असं. पण आहे. नारिकेलेच्या धड्यामध्ये हा झालाय. हा झालेला आहे. हो बरोबर. हो त्या तो धड्यामध्ये शेवटी हा शेवटी शेवटी त्याचं त्याची हा 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 शेवटचं त्यांनी हा समारोप या श्लोकाने केलाय त्यांनी हा असं. हो हम्म. हो बरोबर. सर बोरं नक्कीच चांगली आहेत कारण की शबरीनी पण रामाला दिली. मग तेच ना. त्यामुळे ते वा ते तेवढं छान पटत नाही आपल्याला. हम्म. आणि उलट तेव्हा आम्हाला असं वाटायचं, नारळ काय, नारळ कोण खातो का कधी असं. कारण आमच्या दृष्टीने म्हणजे विदर्भामध्ये आम्ही शहाळं हे कधी पाहिलंच नव्हतं. त्यामुळे शहाळं बघायचा प्रश्नच नाही. नारळ काय, नारळ सुद्धा बहुतेक वेळा तिकडे सुकलेलेच मिळायचे. त्यामुळे असं नारळात काय बाबा असंच वाटायचं आम्हाला. त्यामुळे असं. ठीक आहे. पुढचं. हा. परोपदेशे पांडित्यम सर्वेषां सुकरं नृणां धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मनः. हे झालेलं आहे का आपलं सुभाषित? नाही ना? तर असं नाही असं बऱ्याच हा नाही ना? नाही नाही सर वाटत. हे नाही. नाही नाही. नाही. तर हे असं मराठीत असं एखादा जेव्हा फार आपल्याला उपदेश करतो ना आणि आपण एखाद्या अडचणीत सापडलेला असतो आणि एखादा जेव्हा जास्तच उपदेश करतो, तेव्हा त्याला सांगायचं हे सुभाषित आहे. सुभाषित किंवा मराठीत एवढंच म्हणजे अरे परोपदेशे पांडित्यम ठीक आहे रे. दुसऱ्याला सांगणं ठीक आहे. पण नाही का? सर्वेषां सुकरम नृणां म्हणजे दुसऱ्याला उपदेश करणं सुकर सगळ्याच माणसांना सोपं असतं. दुसरं ते हां? ब्रह्मज्ञान तसं हां. लोका सांगे दुसरा शिकवे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान लोका आपण कोरडा पासून लोका सारखं सांगे लोका सांगे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान लोका आपण सांगे स्वतः बरोबर हा कोरडे दुसऱ्याने लोका हां. सांगे ब्रह्मज्ञान तसंच. करेक्ट करेक्ट ध ध धर्मे स्वीयम तर पर उपदेशे म्हणजे दुसऱ्याला उपदेश करण्यात हम्म पांडित्य हे सर्वेषां म्हणजे सगळ्यांनाच सुकर सोपं आहे सर्वेषां नृणां सुकरम अस्ति. म्हणजे सगळ्याच मोठ्या माणसांना मोठ्या म्हणजे सगळ्याच माणसांना ते सोपं आहे. कोणी उपदेश तर कोणी कोणाला करू शकतो. अरे असं नको करू, असं नको करू, असं केलंस का? तसं नाही का? त्याच्यावरती असंच ती हम्म. कोणाची ती दमा हो मिरासदारांची ना गोष्ट पण आहे ना, स्वतःवरती चोरी वेळ आली चो हम्म. चोरी चोरीची. अरे मग तुम्ही काय काळजी नाही घेतली असं. सगळे 100 लोक येऊन त्यांना उपदेश करतात, की तुम्हाला अशी घरात एवढी चोरी झाली, तुम्हाला कसं कळलं कसं नाही असं. हम्म. तर पण पुढचं वाक्य आहे, धर्मे स्वीयम अनुष्ठानम. पण स्वतःच्या धर्माचं अनुष्ठान म्हणजे जो तुम्ही म्हणता स्वतःचा धर्म आहे, की जे दुसऱ्याला तुम्ही सांगतात, की तुम्ही दुसऱ्यांनी त्याचा धर्म पाळला पाहिजे, पण खरोखर स्वतःचा धर्म त्याचं व्यवस्थित पालन करणं कस्यचित सुमहात्मना. असं एखाद्यालाच जमतं आणि तोच सुमहात्मना एखाद्याच महात्म्य म्हणजे मोठ्या माणसाला जमतं असं. म्हणजे तो खरोखर मोठाच असतो आणि नाही का असं. पण याचा एवढीच ही म्हणजे मराठीत याचा प्रचार म्हणजे उपयोग बऱ्याचदा केला जातो. परोपदेशे पांडित्यम असं म्हणून सोडून दिलं जातं नाही का असं. पण त्याचं पूर्ण सुभाषित हे आहे असं. हम्म. हा. नंतर पुढचं स्वतः स्वतः संतः स्वतः प्रकाशन्ते गुणात् परतो नृणाम् आमोदो नैकस्तुर्या. सर काय सॉरी मी 8व्या सुभाषितामध्ये जरा अजून विचार करत होतो. तो हा स्वीयम हा शब्द काय आहे? म्हणजे स्वतःचा धर्म. अच्छा ओके. जसं त्या सरकारी ऑफिसात असतं ना स्वीय सचिव हा म्हणजे स्वीयम धर्म स्वतःचा. त्याचा पर्सनल हम्म. असिस्टंट पीए पीए म्हणतो ना आपण त्याला. तर त्याला मराठीत स्वीय सचिव म्हटलं जातं. स्वीय स्वीय ओ सहाय्यक किंवा स्वीय सचिव किंवा स्वीय सहाय्यक म्हटलं जातं. म्हणजे तो पर्सनल असतो. तो ऑफिसचे बाकीचे लोक त्याला काम देत नाही. तो जो सहाय्यक एक जो ऑफिसर असतो त्याच तो फक्त त्याच्याच ऑर्डर्स फॉलो करतो. त्याला म्हणतात स्वीय सहाय्यक. आलं लक्षात. स्वीय सहाय्यक असं.
हम्म. सर मग त्याच्यावरून जरा स्वकीय आणि परकीय असे शब्द तयार झालेत का? की माझा आणि दुसऱ्याचा वगैरे असं? हा, तर कसं आहे की स्वीय म्हणजे अगदी माझा पर्सनल, स्वकीय म्हणजे आपला, म्हणजे माझ्या पार्टीचा, असं समजलं. हा, बर बर बर. जसं जसं गीतेमध्ये म्हटलेलं ना, पहिल्याच अध्यायात मामका पांडका पांडवाश्चैव, तर धृतराष्ट्र म्हणतो मामका. मामका म्हणजे माझे, आपले, असं. म्हणजे तो संजयाला म्हणतो की हम्म. तुम्हाला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथे सगळे, तर मामका पांडका पांडवाश्चैव म्हणजे माझे, म्हणजे पण तिथे मामका का म्हटलेलं आहे? हा, असं माझे किंवा माझे का नाही म्हटले त्यांनी? कारण तो म्हणतोय त्याच्या दृष्टीने संजय हा कौरवांच्याच पार्टीचा आहे, कारण संजय त्याचा सारथी होता ना, म्हणून. हम्म. अच्छा, बर, आलं लक्षात. हा, त्यामुळे स्वीय आणि स्वकीय याच्यात फरक आहे. हा, पण चांगला प्रश्न विचारला तुम्ही की स्वीय आणि स्वकीय म्हणजे. हा हा, बोला, कोण सर, या सुभाषितामध्ये मग आता ही जी शेवटची लाईन यांनी विचारलेली ना, धर्मे स्वीयम, तर इकडे त्याचा म्हणजे परफेक्ट तसाच अर्थ नाही दिलेला ना, म्हणजे थोडं वेगळं हे वाक्य केलंय ना, नाही, तसंच आहे ना, त्याचे दुसऱ्याचा पालन करण्याचा. परोपदेश आहे, दुसऱ्यांना पांडित्याचा आता उपदेश करणे, बरोबर आहे ना. काय फक्त कस्यचित सुमहात्मना म्हणे, परंतु त्याचे पालन करणे नुसतं एखाद्यालाच हम्म, जमतेच्या म्हणण्याच्या ऐवजी पाहिजे एखाद्याच मोठ्या माणसाला जमते असं पाहिजे फक्त. हम्म, हम्म, हम्म. पल्लवी ताई, याचं तुम्ही केलंय का अजून, की फक्त पाठ 4 केलाय तुम्ही आणि दिलीपनी? दिलीपजी, ह्याचं नाही केलं कारण आपलं अजून व्हायचंय ना व्हायचंय ना? हा, नाही, ठीक आहे, पण हे दुरुस्त. सगळं लिहून हा. घ्या. हा, आणि यात पण काही काही हो दुरुस्त्या दिसत आहेत, म्हणजे मला ते हो हो पांडित्य केलंय, ते पावर अनुसार तरी पाहिजे, हो किंवा बाणा चढणं पाहिजे, अशी काय काय गोष्टी दिसत आहेत ना हो आपल्याला. हो हो तसं हो हं, हो ठीक. हा. आणि ते जे तुम्ही पाठवलं ते मी बघितलं नाही अजून, पण हा बघून एकदा मी सगळ्यांना पब्लिश करूया हो आपण, म्हणजे रिव्हिजनला उपयोग होईल हो त्याचा. हो चालेल. हो. हो बघून घ्या सुट्या एकदा. चार हा, पाच सुट्या आहेत, त्यावेळेला हे पूर्ण करून आता घेऊ मध्ये मध्ये पुढच्या सुट्या आहेत तेव्हा वीक. तो होईल तसं. होय होय. हा, त्यावेळेला करून घेऊ. हो हो. तेच. हा, नंतर हा, आपण 9व्या ह्याच्यात होतो. संत स्वतः प्रकाशन्ते गुणान परतः नृणाम. हम्म. आमोदो न हि कस्तुर्या शपथेन विभाव्यते. हम्म. तर जे संत असतात, हम्म, तर त्यांचं ते एक मिनिट, थोड़ी देर के बाद करता हूँ, थोड़ा बिजी हूँ. हाँ, 9:45 के बाद. हां, तर संत जे असतात ते स्वतःच, म्हणजे ज्याला आपण स्वयंप्रकाशित असतो म्हणतो, तसे असतात. गुणा न परतो नृणाम, इतर म्हणजे त्यांचे गुण, हां, हे काही इतर लोक म्हणजे त्यांचं गुणगान गातील वगैरे, म्हणजे गात असतील, पण त्याच्यावर की त्यांचं स्वयंप्रकाशित्व जे असतं, जसा सूर्य आहे, सूर्याला काय कोणी बाकी तारकांनी सांगण्याची गरज नसते की बघा सूर्य किती तेजस्वी आहे, असं, किंवा त्याचं तेज दाखवण्यासाठी की कोणाला कंदील घेऊन दाखवण्याची गरज नसते, नाही का, तो स्वयंप्रकाशित असतो. तसं संतांचं आहे. हा, तर आमोदो न हि कस्तुर्या शपथेन विभाव्यते. हम्म. तर जसं कस्तुरी मृगाचा जो सुगंध आहे, पण तुम्हाला आमोदो नाही कस्तुर्या शपथेन म्हणजे, हा, तर कस्तुरी मृगाचा किंवा सॉरी कस्तुरीचा जो सुगंध आहे, ते बरोबर लिहिलंच नाही त्याने, मी पूर्ण केलंच नाहीये. तर असं पाहिजे की कस्तुरीचा जो सुगंध आहे तो काही शपथ आहे ना, म्हणजे अरे मी शपथपत्रावर लिहून देतो की कस्तुरीला सुगंध येतो, असं काही कोणी डिक्लेरेशन देण्याची गरज नसते, राईट. कस्तुरी खोलीत कोणी आणली कस्तुरी, की त्याचा सुगंध आपोआप ते दरवळायलाच लागते, असं. समजलं ना? म्हणजे कस्तुरीचा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कस्तुरी हो एकतर अस्सल कस्तुरी मिळणंच अवघड आहे, पण जर जी मिळते म्हणजे तर तिचा जो सुगंध आहे तो अक्षरशः
एका खोलीत आली ती की लगेच तिचा सुगंध दरवळायला लागतो अगदी प्रचंड प्रमाणात, नाही का? तर म्हणजे ती कोणाला सांगायची गरजच नसते की अरे वा, कस्तुरी आली आहे वाटतं, असं म्हणजे ते कळतंच की कस्तुरीचा सुगंध आहे म्हणून, असं, नाही का? सर इथे आमोद म्हणजे आनंद असं असतं आहे का? नाही, आमोद आमोद या शब्दाचे दोन अर्थ आहेत. आमोद म्हणजे सुगंध पण होतो, की ज्याने आनंद होतो असा, म्हणजे सुगंध अत्यंत आल्हाददायक असा जो आमोद ज्याला म्हणजे सुगंध, हो, त्याला पण आमोदच म्हणतात. आमोद म्हणजे ज्याने आनंद, आनंद होतो. ज्याने आनंद होतो असा तो आमोद, असं. किंवा नाही, सॉरी, ज्याने आनंद होतो तो आनंद नाही. आमोद म्हणजे एकतर आनंद किंवा आमोद म्हणजे असा सुगंध. सुगंधाला पण आमोद म्हणतात. हा, बरं. तर मग सुगंधाला पण तुमचं नाव प्रमोद काय होईल? प्रकर्ष आणि आनंद? नाही, प्रकर्ष तीन प्रकार आहेत: मोद, आमोद आणि प्रमोद, असं. बर. तर असं आहे, म्हणजे मी तुम्हाला त्याचं अगदी विचारलं म्हणून सांगतो. शास्त्रीय त्याची व्याख्या अशी आहे की हम्म. एखादी वस्तू मला मिळणार असं जेव्हा मला कळतं, हं, तेव्हा जो आनंद होतो त्याला म्हणतात मोद. हं. नंतर ती जी मिळणारी वस्तू, वस्तू म्हणजे वस्तू म्हणा, काय व्हॉटेव्हर, हां, म्हणजे ती गोष्ट, हां, म्हणजे नंतर ती जेव्हा आपल्या हाताशी येते, ती वस्तू अगदी जवळ येते, आता माझ्या दृष्टीपथात आली, म्हणजे मोद म्हणजे काय, मला आनंद झाला, मला मिळणार. हं. नंतर आला आता माझ्या आवाक्यात, असं. नंतर आमोद म्हणजे ती आता माझ्या अगदी हातात आली किंवा आली, इथे समोरच आहे, असं. त्याला म्हणतात आमोद. हं. आणि प्रमोद म्हणजे त्या आनंदाचा मी जेव्हा अनुभव घेतो. हं. ओके. तर उदाहरण द्यायचं जाईल, हम्म. की की कोणीतरी माझ्यासाठी गुलाबजाम आणतंय, तर मी आनंदित होणार. चला, लाडू येणार आहेत, गुलाबजाम येणार आहेत, आज खायला मिळणार आहेत. तर हम्म. तो पहिला जो आनंद असतो, की मला आज गुलाबजाम किंवा लाडू खायला मिळणार आहेत, तर त्याला म्हणायचं मोद. हं. नंतर आणले बाबा, घरी आले, आपल्या बशीमध्ये आले गुलाबजाम, नाही का, हम्म. ताटामध्ये वाढले लाडू, त्याला म्हणतात आमोद. आणि प्रमोद हम्म. म्हणजे काय, मी लाडू खाल्ल्यावर जो मला अक्षरशः जो आनंद होतो ना, अनुभव, त्याला म्हणतात प्रमोद, असा. म्हणजे समजलं? तोंडात गुलाबजाम टाकल्यावर जो बोला. आनंद आहे तो जो प्रमोद आहे. आनंद आहे तो प्रमोद आहे, असं. ओके, ठीक आहे, हा, आलं, पूर्ण लक्षात आलं. हा. मी तुम्हा सगळ्यांना एक ना सांगेन, की प्रत्येकाने आपण आणि आपल्या कुटुंबातले निदान जी नावं आहेत ना, बहुतेकांची नावं संस्कृतोद्भवच आहेत अजून तरी, नाही का, आपल्या कुटुंबातली किंवा सगळ्यांची. तर यांचं ना असं एक, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, हां, आणि मला कधी-कधी आश्चर्य वाटतं. बऱ्याच जणांना मी एखाद्या असं गमतीने विचारतो ना, विचित्र नाव असतं तेव्हा, "काय बरं बाळा तुझं नाव?" कोणी ती मुलगी, मुलगा सांगतो. काय याचा अर्थ होतो? तो मुलगा किंवा मुलगी आई-बाबांकडे बघतात. गंमत म्हणजे त्यांना पण त्याचा अर्थ माहिती नसतो. कधी-कधी. हां, असं घडलेलं आहे माझ्या बाबतीत 2-3दा. तर म्हणजे, पण आपण हे निदान केलं पाहिजे, की आपल्या कुटुंबातल्या मुलांना, आपल्या किंवा मोठ्यांनाही, म्हणजे ज्याचा जो अर्थ आहे, पूर्ण अगदी डिटेल अर्थ हा माहिती असलाच पाहिजे, नाही का? कारण ते आपलं नाव आहे शेवटी, नाही हम्म. का? हम्म. हां. हो हो सर. की जसं मी सांगितलं माझ्या नावाविषयी, बरोबर. तसं तुम्ही सुद्धा अशी उत्पत्ती काढा, म्हणजे जसं. असं. हं? हम्म. हं. खूप छान सांगितलं सर तुम्ही. हो सर. मोद आमोद. हं. प्रसाद दादांमुळे त्यांनी प्रश्न विचारल्यामुळे आम्हाला कळलं. हो, सगळ्यांना. बरोबर. छान. हां. पातितोऽपि कराघातैः उत्पतत्येव कन्दुकः. हं. प्रायेण सुवृत्तानाम् अस्थायिन्यो विपत्तयः. आता इथे हाही अर्थ
तर पातितोपि कराघाते उत्पतत्येव कंदुकः प्रायेण सुवृत्तानाम् अस्थायिन्यो विपत्तयः. जसं आपण ते चक्रवत परिवर्तनते दुःखानी च सुखानी च, किंवा अशा पद्धतीचं हे सुभाषित आहे की पातितो म्हणजे चेंडू जो असतो, कंदूक म्हणजे चेंडू, नाही का. तर तो चेंडू जो असतो तो त्याला पाडलं हाताने, कर आघाते म्हणजे हाताने त्याला आपटलं, कराघात म्हणजे आपटणे, तरी तो उत्पत, उत्पत म्हणजे उ म्हणजे उत म्हणजे आपण बघितलेलं आहे उद, किंवा उत म्हणजे काय वरती, पत म्हणजे तो पुन्हा उफाळून वरती येतो, नाही का. चेंड बाउन्स. उसळून वरती येतो किंवा उफाळून बाउन्स बॅक करतो. हा तर तसंच प्रायेण म्हणजे तसंच, सुवृत्तानाम, म्हणजे सुवृत्तानाम म्हणजे जे चांगले लोक असतात हेही तसेच असतात. म्हणजे कारण का, विपत्तयः अस्थायिन्याः, म्हणजे काय, विपत्ती असतात, संकट ही म्हणजे येतात आणि जातात, त्या काही स्थायी नसतात. तर सुवृत्त म्हणजे काय, की बहुतेक सगळे जे हे असतात काय, परिस्थिती जी असते प्रायण, सुवृत्त म्हणजे काय, चांगलं सर्कल. सु म्हणजे चांगलं, वृत्त म्हणजे गोल. जसा चेंडू असा पूर्ण चेंडू म्हणजे सुवृत्त म्हणजे चांगलं गोल. तशाच सगळ्या परिस्थिती सुद्धा, परिस्थिती म्हणा किंवा काय त्याला म्हणतात, अ, परिस्थितीच म्हणता येईल, तर त्या बदलतात म्हणजे त्या गोल असतात. गोल या आकाराचं एक वैशिष्ट्य आहे की तो फिरत असतो. पण ते जर चौकोन म्हटला तर चौकोन म्हणजे काय, जसा आहे तसाच राहील, नाही का. पण गोलाकार असल्यामुळे तो चेंडू उसळी देतो, हे महत्वाचं, नाही का. तर तसंच हम्म. म्हणजे परिस्थिती या सुवृत्तच असतात, म्हणजे त्या काही एका ठिकाणी राहत नाही. चेंडू जसा गोल फिरत असतो आणि त्याने तो उसळी घेऊन वरती येत असतो, तर तसंच परिस्थिती सुद्धा, जरी कोणीतरी त्याला खाली दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कोणी आपल्याला खाली जरी दाबलं तरी तो आज नाही उद्या परत वरती येणारच आहे. परिस्थिती आज खाली गेलेलं पुन्हा वरती येणारच आहे. जसं आपण रहाट गाडग्याचं उदाहरण दिलेलं आहे, किंवा ते काय आकाश पाळण्याचं, नाही का, जो खाली येत असतो तो परत वरती जातो ते वगैरे गोलाकार वगैरे. म्हणजे तेच आहे की त्याला गोलाकारामध्ये हम्म, प्रत्येक हे पुढे मागे जातच असतो तो, जातच काळ असतो, जसा म्हणतात तसा. पण ते चक्र चक्र चौकोनामध्ये किंवा त्रिकोणामध्ये तसं होत नाही, नाही का. ते नाही होणार, ते तसंच त्रिकोणात नाही राहतं. होणार, त्याला ते हा, टोक येणार. तो हं, घेणार हं. त्यामुळे असं. हम्म, हं. ठीक आहे. ते काळाचं पण दाखवतात, ते चक्र दाखवतात असं फिरताना, हो हो, काळचक्र. कालचक्र किंवा राशीचक्र वगैरे वगैरे असं म्हणतात तसं. हा, चक्रच आहे तर ते. याच्यात प्रायण ही तृतीय एकवचन आहे एवढं कळलं, पण हं. प्राय हं. हा शब्द कसा वापरतो? प्राय हा असं ऐकलंय खूप वेळा. प्राय हा, म्हणजे नेहमी प्रायशः, प्राय. प्रायशः, हा, प्रायण, प्राय बहुधा असं. हम्म, बहुधा. हा, हा, हा. प्र हा, प्र बहुधा अया बहुधा. प्राय. म्हणजे काय? हा, बहुधा असं, प्र अधिक अच्छा, अया असं. हं. तो प्राय प्राय म्हणजे आपण बहुधा. म्हणतो ना, हा, प्राय जनरली प्राय. ना मराठीत प्राय. खूप ऐकलं, पण कधी हा. अर्थाकडे लक्ष नाही हम्म. दिलं. हा. मोस्टली प्राय म्हणतो ना, असं आपण म्हणतो. प्रायः, प्रायशः, प्रायेण, प्रायः असं. हो, बहुधा. हो, बहुधा. बहुधा. हं. ओके. बहुतेक वेळा. ठीक आहे. हा, हे झालं आपलं. हा, धनिनोऽपि निरुन्मादा युवानोऽपि न चञ्चलाः प्रभवोऽपि अप्रमत्तास्ते महामहिमशालिनः. म्हणजे सोपं आहे. धनिनः अपि म्हणजे सधन असून सुद्धा, निरुन्मादा की ज्याला उन्माद नाही, माज नाही, युवानः अपि न चंचलाः म्हणजे तरुण आहे पण चंचल नाही. हां, तसंच प्रभवः अपि अप्रमत्तः. प्रभवा म्हणजे प्रभू म्हणजे कोण? स्वामी. आपण म्हणतो ना प्रभू, प्रभू म्हणजे स्वामी. म्हणजे एखाद्याचा हम्म. मालक, जमिनीचा मालक, घराचा मालक, ऑफिसचा मालक, कंपनीचा मालक. हा, हा, हेड पण ऑफ द डे. हेड, तर तो असून म्हणजे मालक असून सुद्धा असं सुद्धा माजलेला नाही. नाही. असते, हा,
महामहिमशालिनः महा तेच म्हणजे खरं आहे. महामहिमशालिना म्हणजे काय? महामहिम म्हणजे मोठ्यातले मोठे असं. हा महानात मोठ्यातले जसं मोठे. उच्च. देवोदेव हा महादेव तसं म्हणजे महामहिमशालिना म्हणजे हम्म. मोठ्यातलेही मोठे असं देवांचा देव तसं म्हणजे मोठ्यातलेही मोठे लोक देवांचा असे देव. असतात. हा की हम्म. पैसा असून सुद्धा ज्यांना उन्माद नाही, तरुण असून सुद्धा चंचल नाही आणि मुख्य म्हणजे मालक असून सुद्धा त्याचं माज आलेला नाही असे हे खरे महामहिम आहेत लोक असं असं हम्म. असं तर खूप छान सुभाषित आहे. हो हम्म. सुभाषित म्हणजे मोदींसाठी ना उदाहरण देते. हा, हम्म. सुभाषित म्हणजे खरं सांगू का? मोदींचं उदाहरण देता येईल म्हणा. नाही, हो हो ना तर हो ना, ते आता हो. मालक आहे तेवढे सगळे, तरी ते हे नाही. हो तेच आम्ही जस्ट एक हा. म्हणजे आपला तेच वर्ग ना. सुरू होण्याच्या आधी हं, रिपब्लिक चॅनेलवर एक हं, गुरुमूर्तींची मुलाखत बघत होतो. हं रिपब्लिकवर. हं, तर ते लाल बहादूर हं, शास्त्रींच्या गोष्टी सांगत होते. हं. हं, त्यांनी म्हणे असे सांगत होते की लाल बहादूर शास्त्रीने काहीतरी रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला. त्यांनी रेल्वे मंत्र्याचा हं. राजीनामा तर दिलाच, गाडी परत दिली आणि ते पार्लमेंट हाऊसच्या समोर बस स्टॉपवर उभे राहिले घरी जाण्यासाठी. हो. हा हा हं, हो, हे गा मी पण ऐकलं होतं. हा मी हो. ऐकलंय. तर हा आणि मग नंतर ते कोणीतरी त्यांना म्हणालं आता काय, तर ते म्हणाले की आता मला प्रॉब्लेम आहे, मी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलं होतं 10,000 रुपयाचं, त्याचा हो पेट्रोल कसं हं. परत हो, फेडू हो. असं. म्हणजे असं असं म्हणजे ते उदाहरण असं. मग इतके प्रामाणिक हं, होते. हो हं. आणि इतके म्हणजे उच्च एवढं लेवलला मोठं असून पदावर. सुद्धा हं, हां. हो ना. ठीक आहे. सज्जना हां, एव साधूनां तेच. प्र तर प्र प्रार्थयन्ति गुणोत्करम पुष्पाणां सौरभं प्रायः तनुते दिक्षु मारुतः. आता हे जे आहे ना, हे सुभाषित आपण परवा जे बघितलं, गुणीच गुणरागीच विरल सरलो जनः. ना गुणी गुणिनम वेत्ती गुणी गुणीषु जन्मनी गुणीच गुणरागीच विरल सरलो जनः असं ते सुभाषित आपण परवा बघितलं नाही का, की जो गुणी असतो आणि गुणरागी पण असतो असा सरळ माणूस विरळा असं पण बघितलं. तर इथं वेगळं आहे. इथं काय म्हणतात की सज्जना एव साधूनां प्रथयन्ति गुणोत्करम. हा म्हणजे इथे उत्करम नको आहे. हा म्हणजे उत्करम ठीक आहे. हा प्रथयंती नाहीये, प्रथयंतीच आहे. इकडे रकार नाहीये हा वरती. हा तेच ते प्रथयंतीच पाहिजे, प्रथयंती नाहीच होणार ते. हा प्रथयंती आहे इकडे. हा म्हणजे प्रथयंती म्हणजे हे करणे, प्रशंसा करणे किंवा प्रसार करणे असं या अर्थाने. हा हा. तर किंवा प्रतिष्ठा करणे या अर्थाने. हा म्हणजे सज्जना एव सज्जनच साधूंच्या गुणांची प्रतिष्ठा करतात, प्रशंसा करतात. हा पुष्पाणाम सौरभम प्रायः तनुते दिक्षु मारुता. मारुता म्हणजे वारा. हा म्हणजे पुष्पांचा सौरभ जो असतो, सौरभ म्हणजे सुवास, सुगंध, तो बहुतेक वेळा हा तनुते म्हणजे विस्तार करणे. तन तन धातू जो आहे तो म्हणजे काय, ताणणे किंवा विस्तार करणे. तर तनुते म्हणजे हां, विस्तार हं, करणे. हं. तर पुष्पांच्या सुगंधाचा जो विस्तार आहे तो बहुधा म्हणजे दिक्षु तनुते, दिक्षु म्हणजे 10 असं म्हणतात किंवा 10 दिशांमध्ये कोण करतो? 10 दिशांना. मारुता. हं. हा वारा. मरुत. वाराच करतो. मरुत हे नाव आहे, पण त्याची प्रथमा आहे मारुता असं. हम्म, हं. असं. हम्म, ठीक आहे. पुढचं. सर तुम्ही मगाशी शास्त्रीजींचं उदाहरण दिलं, त्यांचा जय जवान जय किसान हा नारा आपल्याला कळलाच नाही नीट. काय म्हणत होते शास्त्रीजी? हं. हा म्हणजे काय जरा समजावून सांगा मला, काय काय म्हणायचंय हा तुम्हाला, म्हणजे कसं? तर म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि प्रत्येकाने हातात शस्त्र घेऊन शस्त्र शिकलंच पाहिजे. हम्म, आणि सर्वसामान्य माणूस देखील शस्त्रास्त्र हातात घेऊ शकतो. जो शेतकरी शांततेत
शेती करतो तो आपत्कालीन अवस्थेमध्ये हातात शस्त्रही घ्यायला पाहिजे आणि हे अगदी बरोबर. आपल्याला कळलंच नाही. कळलंच नाही. बरोबर. हे वेगळंच आपण हे केलं. म्हणजे जसं इस्रायलमध्ये म्हणतात, की त्यांची 60% जी सैन्य आहे, ते म्हणजे दोन्ही करतं कामं. बाकी इतर वेळेस ते शेती करतील, व्यवसाय करतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते त्यांना मिलिटरी ट्रेनिंग कंपल्सरी असतं. त्यामुळे त्यांना आणि वर्षातनं मला वाटतं त्यांना महिनाभर शांततेच्या काळात सुद्धा मिलिटरी म्हणजे उजळणी त्यांची होत असते. हां. तर रिफ्रेश ते ट्रेनिंग बाहेरच्या असं. सगळ्याच देशात पहिलं वर्ष म्हणजे शिक्षणानंतर मिलिटरीला द्यायचं असतं असं असतं ना सगळ्या नाही, असं पूर्वी म्हणजे होतं असं, पण आता नाही तसं. बहुतेक पण देश विशेषतः इस्रायलमध्ये आपल्याकडे आहे ना मनुष्यबळाची एनसीसी आहे पण जात नाही आपण पूर्ण पुढे. मनुष्यबळाची हो. कमतरता आहे ना तिकडे, त्यामुळे तिकडे त्यांना करावं लागतं. हा. आपल्याकडे तेवढी हम्म. नाहीये, त्यामुळे असं. असं. ऑप्शनल आहे हम्म. आपल्याकडे. हां. ठीक तर आहे. मनुष्यबळाचा प्रश्न नाही, हा राष्ट्रप्रेम आणि शिस्त हा हा याचा प्रश्न आहे. बरोबर. बरोबर. ठीक आहे. त्याच्यावरती तो स्वभावांना उपकार पिक्चर निघाला होता ना. त्या जय जवान जय किसान वरती उपकार सिनेमा निघाला होता. बरोबर आहे दिलीपजी. मेरे देश की धरती. मनोज जसं कुमारचा. हं. जसं म्हणजे थोडक्यात जय जवान जय किसान म्हणजे कसं आहे माहिती आहे का? शास्त्रादपि शरादपि अशी एक म्हण आहे संस्कृतात. हं. म्हणजे काय? शास्त्राद अपि म्हणजे काय? जो म्हणजे ब्राह्मणाचं किंवा परशुरामाच्या वर्णन परशुरामाला उद्देशून हे म्हटलं जातं. ते ब्राह्मण हा कसा असावा, की शास्त्र पण जाणणारा असावा आणि शस्त्र पण. म्हणजे धनुष्यबाण हां आणि तो शस्त्रविद्येत किंवा धनुर्विद्येत पण निष्णात असावा असं. म्हणजे ज्याला चांगलं काय ते माहिती पाहिजे आणि वेळ पडली तर त्याला शस्त्र पण धारण करता आलं पाहिजे. शास्त्रादपि शरादपि असं. हं. ते मग योगे म्हणतात तसं, एक हात हां, में शस्त्र एक हात में शास्त्र. हां. बरोबर. तसं. बरोबर. हां, हां. ठीक आहे. तर स्वभावं नैव मुञ्चन्ति सन्तः संसर्गतो सताम्. हां. नम आहे का पुस्तकामध्ये? नम नसावं. न त्यजन्ति ऋतं मंजू काकसंपर्कतः पिकाः. नुसता न न आहे. त्याच्यात. नुसता नुसता न न आहे. आहे, नच आहे. टिंब हां, नवर नाही, अनुस्वार नाहीये. काम न नाही आहे. नाही आहे. त्यजंती, हां, तेच म्हटलं. नम हा शब्दच नाही संस्कृतात तसा. न त्यजंती. हां. तर सोपा आहे हे अर्थ याचा. मुच्चंती म्हणजे सोडून देतात ना. मुंचंती. हां. मुंचंती आता हां. गीतेत आला. हो. हां. तर स्वतःचा स्वभाव हां. सोडत नाहीत. संतः म्हणजे संत त्याच्या म्हणजे पण सज्जन. सोडणे त्यागणे ना हां. हं? हो, त्याच्या म्हणजे पण त्यजंती. सोडणे किंवा हो त्यागणे ना हं, त्याग हं. करणे. हो हा हो तेच दोन्ही एक हा समानार्थी आहेत. तर संत हो. लोक स्वतःचा स्वभाव असतां यांचं संसर्गतः यांचं सगळं काही नाही. सुद्धा एव म्हणजे इथे स आले तरी सोडतच नाहीत. न हं. एव. हा स्वतःचा स्वभाव सोडतच नाहीत. अगदी स्वतः म्हणजे खोटारड्या लोकांच्या संपर्कात आले तरी. कसं? हं. हां. मग ती कोकिळ पिका आणि हा कावळ्याची उदाहरण दिलं. पिकं हं. म्हणजे पिकं म्हणजे मोर. कोकिळा आणि नाही नाही, काका म्हणजे कोकिळ, कावळा. हां. कावळा. जसं हां. कावळा हां. जसं एक हो. दुसरं सुभाषित आहे ना, काका काका पिकं पिका म्हणजे कावळा पिका तो पिका कावळा आणि को भेदा हां, पिक कोविळ काकयो. ती कोविळ. हां. तर तसं इथं म्हणतंय की जेव्हा आणि असं म्हटलं जातं ना, की कोकिळा जी असते कोकीळ ती स्वतःची अंडी कावळ्याच्या म्हणजे कावळिणीच्या घरट्यात घरट्यात घाल. घालते आणि मग हा ती हो कावळिणी आपली तिला उभवते त्या अंड्यांना वगैरे ती पिलं होतात. त्यांना वाटतं आपलीच पिल्लं आहेत काही काही छान छान आणि नंतर मग ती उडून जातात. हां. पण जेव्हा ते म्हणजे बोलायला लागतात तेव्हा कळतं अरे आपलं पिल्लू आवाज. नाहीये. ते आवाज त्यांचा वेगळा असतो असं. काव काव नाही पहिले करत काही ते, ओरडतं कावकाव कोकिळ. काय करायचं चिव चिव मंजूळ आवाजात तो मंजूळ आवाज जो आहे मंजूम ऋतम हां, म्हणजे तो जो ध्वनी आहे हं. गुंजन ते काही सोडत नाही असं. हां, मंजुऋतम न त्यजन्ति असं. नाही त्यजंती. चांगलं. संपत्तौ कोमलं त्याला दोनच चित्तं राहिलं नाही. साधोरापदिकर्षणम्. हां, कर्कश. अघोरा पाहिजे धो नाही. स अघोरापदी कर्कशम सुकुमारं मधौ पत्रं
तरो स्यात् सर हा सर 13व्या ह्याच्यामध्ये असत्ताम जो शब्द आहे